नमस्कार मित्रांनो, पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेचा महा एपिसोड म्हणजेच 1 तासाचा विशेष भाग हा मी तुम्हाला अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महा एपिसोडला। तर सुरुवातीला आपण असं पाहतो की तेजा हर्षितला फोन ट्राय करत असते। श्वेता म्हणते की बरं झालं आपल्या वल्लरीला वकील मिळाला। प्रेरणा म्हणते हो ना, वकील मिळाला ना, हे आपलं नशीब समजायला हवं आपण। आता तेजा वैतागतच म्हणते अरे यार, या हर्षितचा फोन का लागत नाहीये, अजून पण याचा फोन स्विच ऑफच येतोय। तर प्रेरणा म्हणते काय प्रकार आहे, कुठे गेले असतील हर्षित दादा, म्हणजे इतक्या कोणत्या कामामध्ये बिझी आहेत ते। तेजा वैतागतच म्हणते काय माहिती कुठे जाऊन बसलाय, कधीपासून मेसेज करते, फोन ट्राय करते, पण फोन पण लागत नाहीये। मला कळत नाही हा असा कसा आहे माणूस, एवढी मिठूची वाईट कंडिशन असताना हा कुठे गायब झालाय, त्याला कळायला नको का, असं कोण बरं गायब होतं। आता मला ना खरंच याचा राग येतोय हा। त्यानंतर आता आपण असं पाहतो की कोर्टामध्ये ऑलरेडी एक केस चालू असते। आता ही केस संपणार तेवढ्यात वल्लरीची एंट्री होते। आता वल्लरीने वकिलीचा काळा कोट घातलेला असतो, ती पुढे येते आणि जोरदार लढा देऊन ही केस जिंकते। आता ही केस जिंकल्यावरती यातला एक व्यक्ती उभा राहतो आणि म्हणतो की वल्लरी मॅडम, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात। यावरती वल्लरी म्हणते की अन्यायाविरुद्ध पेटणारा प्रत्येक आवाज हा ग्रेटच असतो। माणूस किती सामान्य असला तरी अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची जिद्द ही असामान्य असायलाच हवी, आणि मी तेच करते। असं म्हणताच आता इकडून वल्लरी झोपेतून डचकून जागी होते। वल्लरीचं खरं तर हे एक स्वप्न असतं। आता असं डचकलेलं पाहून कॉन्स्टेबल तिला विचारते काय होते तुम्हाला, बरं वाटत नाही का। यावरती वल्लरी तिला म्हणते की ताई, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज मला तुमचा फोन देता का, मला एक कॉल करू द्या ना। यावरती कॉन्स्टेबल म्हणते ठीक आहे, मी देते तुला माझा फोन, पण प्लीज पटकिरी फोनवरती बोल आणि लगेच मला देऊन टाक। वल्लरी म्हणते हो लगेच देते। असं म्हणत आता ती इकडे तेजाला फोन लावते। आता तेजा फोन पाहते आणि म्हणते की अननोन नंबर आहे। प्रेरणा म्हणते नको उचलूस, अननोन नंबर आहे तर। तेजा म्हणते अगं काय बोलतेस प्रेरणा, थांब पाहू दे कोण आहेत। असं म्हणत आता तेजा फोन रिसीव करते। आता इकडून वल्लरी बोलते की हॅलो। आता तिचा आवाज तेजा ओळखते आणि म्हणते अगं वल्लरी, तू एवढ्या पहाटे का फोन केलायस, आम्ही किती घाबरलो माहितीये का तुला, काही प्रॉब्लेम नाही ना झाला। यावरती आता वल्लरी इकडून घाईघाईत म्हणते की हे बघा, आता माझ्याकडे वेळ नाहीये तुम्हाला हे सगळं सांगायला, मी काय सांगते ना तेवढं फक्त नीट ऐका माझं। असं म्हणत आता वल्लरी यांना काहीतरी सांगते। मित्रांनो, आता वल्लरीने यांना काय सांगितलं हे काय मात्र त्यांनी इथं दाखवलेलं नाही, हा एक यांनी सस्पेन्सच ठेवलाय। आता पुढे जाऊन वल्लरीने यांना काय सांगितलं ना ते कळलंच। त्यानंतर आता हे सगळेजण वल्लरीला भेटायला येतात। मनोज एक पिशवी वल्लरीकडे देतो। आता या पिशवीत काय दिले ना मित्रांनो हे पण यांनी इथं दाखवलं नाहीये, पण जसं पुढे जाऊ ना त्यावेळेस आपल्याला कळलंच काय दिलं होतं ते। फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, बघा पुढे काय होतं ते। वल्लरी म्हणते की हे बघा, आता ही माझी केस मीच लढणार आहे, कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, आपण स्वतःची केस स्वतः लढू शकतो। यावरती मनुष्य तिला समजावून सांगायला लागतो अगं तुझ्या विरुद्ध नानावटी सर आहेत, ते एवढे मोठे सर आहेत, त्यांच्यासोबत तुझा निभाव लागणार आहे का। यावरती वल्लरी म्हणते की काही का असं ना समोरचं व्यक्ती, पण आपली बाजू ही सत्याची, त्याच्यामुळं ही केस आपणच जिंकणार। पुढे ती श्वेताला म्हणते की श्वेताताई, तुम्ही या केसमध्ये महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच्या जीवाला जपा। पुढे आता वल्लरी या सगळ्यांना कुणी काय करायचं कसं करायचं हे सगळं काही सांगते। आता काय सांगते मित्रांनो, यांनी हा एक सस्पेन्स ठेवलाय, इथं काय त्यांनी ते दाखवलं नाहीये, पण पुढे जाऊन मात्र या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी, आज केस असल्यामुळं सगळ्याजणी ह्या कोर्टात जाणार असतात। मिठूची काळजी घेण्यासाठी यांनी आता रोशन आंटीला बोलवलेलं असतं। रोशन आंटी म्हणते की ही केस आपणच जिंकणार, हो की नाही मिठू, बोल ना मिठू। यावरती मिठू मात्र काहीच बोलत नाही। तेजा म्हणते की आंटी ऐका ना, ती नाही बोलणार। यावरती रोशन आंटी म्हणतात नाही, आज ती बोलणार, काही झालं तरी आज मिठू बोलणार, हो की नाही ग मिठू, आपणच केस जिंकणार ना। असं म्हटल्यावरती आता मिठू डोळ्यांची उघडझाप करते। आता हे पाहिल्यावरती या तिघीजणी फार खुश होतात। प्रेरणा म्हणते की स्वामींचा हा संकेतच आहे, ही केस आपणच जिंकणार। असं म्हणत आता हे सगळेजण कोर्टामध्ये निघालेले असतात। दुसरीकडे आपण असं पाहतो की वल्लरीला आता कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन चाललेली असतात। आता तिला मध्येच नानावटी सर दिसतात। ती कॉन्स्टेबलला रिक्वेस्ट करते की 1 मिनिट थांबा जरा। असं म्हणत नानावटी सरांच्या जवळ येते आणि त्यांना म्हणते की सर, तुम्ही माझे गुरु आहात, त्यामुळं मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। असं म्हणत ती नानावटी सरांच्या पाया पडते। नानावटी सर तिला काही आशीर्वाद देत नाही। पुढे वल्लरी तिथून निघून जाते। तर इकडे नानासाहेब नानावटी सरांना म्हणतात की काय मग नानावटी सर, अहो आशीर्वाद द्यायचा ना तुमच्या शिष्याला, आशीर्वाद द्यायला कुठे आम्ही नाही म्हटलोय, आम्ही फक्त एवढंच म्हटलोय की काही झालं तरी ही केस आपणच जिंकायला हवी। तर नानावटी सर मनातच म्हणतात की मी या अशा गुन्ह्या शिष्यापुढे हारलो ना तर बरंच होईल, ते कधी पण आवडेल मला। पुढे ते नानासाहेबांना म्हणतात की हे बघा, आत्तापर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे, मी आत्तापर्यंत एकही केस जिंकलेलो नाहीये। तर युवराज म्हणतो म्हणूनच तर तुम्हाला ही केस दिलेली आहे। पुढे युवराज हळूच दहीफोडेंना म्हणतो की दहीफोडे, मला या वकिलावरती अजिबात विश्वास नाहीये, तुम्हाला जे मी करायला सांगितलंय ते तुम्ही केलंय ना। यावरती दहीफोडे म्हणतो की हो साहेब, मी माणसं लावलीत कामाला।
तर दुसरीकडे आपण असं पाहतो की इकडे आता हे सगळेजण कोर्टामध्ये निघालेले असतात. वाटेत आता एक पोलिसांची गाडी येते. आता ही युवराजने पाठवलेली असते. यामध्ये खोटी पोलिस असतात. ती समोर येतात आणि ते श्वेताला म्हणतात की श्वेता बक्कळ चला आमच्यासोबत, तुम्हाला घेऊन जायला आलो आम्ही. आता यावरती मनोज त्यांना अडवायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो कशावरून तुम्ही खरे पोलीस आहात. तेजा म्हणते हो ना, तुमच्याकडे वरून ऑर्डर आली आहे ना, मग ती ऑर्डर दाखवा. आणि तसंही नाही तरी लेडीजला तुम्ही अरेस्ट करायला लेडीज कॉन्स्टेबलच हवेत, तुम्ही कसं काय आलेत, पुरुषांनी हात नाही लावायचा असं म्हणून आता हे सगळेजण वाद घालू लागतात. पण हा पोलीस मात्र काही ऐकायला तयार नसतो. तो श्वेताचा हात पकडतो आणि श्वेताला गाडीत ढकलण्याचा प्रयत्न करतो. आता या सगळ्यांमध्ये बाचाबाची होती. मनोज पण ह्या पोलिसांना चांगलाच धुवून काढतो आणि त्यांना तिथून पळून लावतो. तर इकडे कोर्टामध्ये वल्लरीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात. जज साहेब वल्लरीला म्हणतात की आरोपी वल्लरी भांबरे, तुमची केस कोण लढवणार आहे. यावरती वल्लरी म्हणते की जज साहेब माझी केस मीच लढवणार आहे, मला वकील नको. आता हे हिने असं म्हटल्यावरती ह्या सगळ्यांना धक्काच बसतो. नानावटी सर मनातच म्हणतात की अच्छा म्हणूनच वल्लरी मगाशी माझ्या पाया पडली तर. पुढे जज साहेब म्हणतात ठीक आहे, तुमची केस तुम्हीच लढवू शकतात. पुढे ते नानावटी सरांना म्हणतात की ॲडव्होकेट नानावटी, कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी. आता नानावटी सर उभे राहतात आणि म्हणतात की माझ्या इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये इतकी वेळ केस मी आजपर्यंत पाहिली नव्हती. ज्या मुलीवर कोणालाच डाऊट नव्हता त्याच मुलीच्या हाताचे ठसे या वेपनवरती सापडलेत. ती मुलगी म्हणजेच मिसेस वल्लरी भांबरे. पुढे आता नानावटी सर वल्लरीला प्रश्न विचारू लागतात. ते तिला म्हणतात की मी काही प्रश्न विचारेल, त्याचे सिंपलमध्ये हो की नाही असंच उत्तर द्यायचं. पुढे ते म्हणतात की हर्षित ओझा नावाच्या मुलावरून तुझ्या मैत्रिणी तेजा आणि मिठू म्हणजे ज्या मिठूवरती हल्ला झाला त्या दोघींमध्ये वाद झाले होते, बरोबर आहे. यावरती आता वल्लरी म्हणते की हो सर. पुढे नानावटी सर म्हणतात मग तुमचीच एक मैत्रीण श्वेता बक्कळ हिने तेजाची बाजू घेतली आणि मिठू आणि श्वेता या दोघींमध्ये पण भांडण झालं होतं राईट. यावरती आता वल्लरी म्हणते की हो बरोबर आहे. पुढे नानावटी सर जजला म्हणतात की बुलबुल बागेमध्ये पेंगेसमध्ये राहणाऱ्या या मैत्रिणींमध्ये हर्षित ओझ्यावरून भांडणं झाली आणि या सगळ्या प्रकरणात एक वेगळीच गोष्ट घडली जी की कोणाच्याच लक्षात आली नाही. ती म्हणजे वल्लरी हर्षितच्या प्रेमात पडली. आता हे असं म्हटल्यावरती वल्लरीला धक्काच बसतो आणि तिला या गोष्टीचं फार वाईट वाटतं. पुढे नानावटी सर म्हणतात की श्वेता तेजा आणि मिठू यांच्या आपसातल्या भांडणाचा फायदा घेऊन वल्लरीने मिठूचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. हर्षितचे मिठूवरती प्रेम होतं. मिठू जिवंत असेपर्यंत हर्षित आपल्याकडे बघणार नाही हे वल्लरीला चांगलंच माहीत होतं. या तिघींची भांडणं असल्यामुळं डाऊट श्वेता किंवा तेजावरच जाणार. त्यामुळं लग्न झालेल्या या वल्लरीवरती कुणीच डाऊट घेणार नाही याची वल्लरीला चांगलीच खात्री होती. त्यानंतर आता नानावटी सर जजकडून परमिशन घेतात की या केसची इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर मीरा ह्यांना मला काही प्रश्न विचारायचेत. पुढे आता मीरा इन्स्पेक्टरला नानावटी सर प्रश्न विचारतात की मिथिला माने म्हणजेच मिठूवर हल्ला झाल्यानंतर तुम्ही जेव्हा क्राईम सीनवर पोहोचल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला काय काय तिथे दिसलं. यावरती मीरा इन्स्पेक्टर सांगते की ती तिथे बेडरूममध्ये बेशुद्ध पडली होती. तिथे रक्ताचे डाग होते. त्या दिवशी या पोरींनी पार्टी ठेवली होती म्हणून घरामध्ये थोडीशी सजावट केलेली होती. आता नानावटी सर म्हणतात की म्हणजे असं वेगळं विशेष असं काहीच दिसलं नाही का, म्हणजे हल्ला झाला मग झटापट झाली अशा काही खुणा नाही दिसल्या. यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की नाही असं काही दिसलं नाही. तर नानावटी सर म्हणतात की आरोपी वल्लरी भांबरे यांवरती तुमचा पहिल्यापासूनच डाऊट होता का. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की हो सर, याचं कारण असं आहे की आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये नको तेवढी ही लुडबुड करत होती. तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की मी वकिलीचं शिक्षण घेते, पण तिची ही सगळी झटापट स्वतःला वाचवायची होती. नानावटी सर म्हणतात की मिठूवर हल्ला झाला आहे त्या वेपनवर वल्लरीच्या हाताचे ठसे सापडलेत, हे खरं आहे का. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की हो सर हे खरं आहे. तर नानावटी सर मोठ्यानेच म्हणतात दॅट्स ऑल ऑनर. तर तितक्यात वल्लरी म्हणते की जज साहेब मला इन्स्पेक्टर मीरा सायगावकर यांना काही क्रॉस क्वेश्चन करायचेत. यावरती आता जज साहेब तिला परवानगी देतात. तर आता बघा मित्रांनो, वल्लरी या मीरा इन्स्पेक्टरला खूप आलटून पालटून प्रश्न विचारते आणि त्यामुळे आता मीरा इन्स्पेक्टरचा खरा चेहरा या सगळ्यांसमोर येतो. आता यामध्ये ही बरेच तारखा विचारते, काय झालं कसं झालं हे सगळं काही मीरा इन्स्पेक्टरला विचारते. आता हे काही मी तुम्हाला सांगत नाही, मेन मुद्दा सांगते. आता वल्लरी मीरा इन्स्पेक्टरला म्हणते की मला एक सांगा, तुम्ही किसन जगदाळे नावाच्या व्यक्तीला ओळखतात का. यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणते की नाही मी नाही ओळखत, हे नावही मी आधी कधी ऐकलेलं नाही. तर इकडून नानासाहेब ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या प्रश्नाचा या केसशी काही एक संबंध नाही आहे. आता यावरती जज साहेब नानावटी सरांना बसायला सांगतात आणि वल्लरीला कंटिन्यू करायला सांगतात. आता पुढे वल्लरी मीरा इन्स्पेक्टरला म्हणते की मीरा मॅडम मला एक सांगा, किसन जगदाळे व्यक्तीच्या नावाला तुम्ही ओळखता की नाही ओळखत. यावरती मीरा इन्स्पेक्टर परत एकदा सांगते की मी नाही ओळखत, किसन जगदाळेला मी नाही ओळखत. आता वल्लरी म्हणते की हे बघा नीट आठवा, जगदाळे नावाची कोणी मैत्रीण शेजारचं पाजारचं काका काकू मामा मामी कोणीतरी असेल.
तर मीरा इन्स्पेक्टर म्हणते की नाही, जगदाळे नावाचं माझं कोणी ओळखीचं रिलेटिव्ह कोणीच नाहीये. आता यावरती वल्लरी थोडी खुश होते आणि म्हणते की माय लॉर्ड, माझ्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र आहेत जे मला कोर्टासमोर सादर करायचेत. असं म्हणत आता ती काही कागदपत्र जजकडे देते आणि म्हणते की या केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सब इन्स्पेक्टर मीरा सायगावकर यांचं बँक स्टेटमेंट आहे. आता हे असं म्हटल्यावरती सगळेजण घाबरतात. मीराचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. पुढे आता वल्लरी म्हणते की ज्या दिवशी माझी मैत्रीण मिथिला माने उर्फ मिठूताई यांच्यावरती जेव्हा हल्ला झाला म्हणजे 27 मार्च 2025 रोजी, त्या दिवशी मीरा मॅडम आमच्या बुलबुल मागेमध्ये यायच्या आधीच 15 मिनिटं आधी यांच्या अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपये ट्रान्सफर झालते आणि ज्या व्यक्तीने पैसे ट्रान्सफर केले आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे किसन जगदाळे. आता हिने असं म्हटल्यावरती युवराज आणि नानासाहेब घाबरतात. तर मीरा इन्स्पेक्टर थरथर करायलाच लागते. आता वल्लरी पुढे म्हणते की हे तेच किशन जगदाळे आहेत ज्यांना काही मिनिटापूर्वी ओळखण्यापासून या मीरा मॅडमने नकार दिला होता. पुढे वल्लरी म्हणते की मुख्य कारण सांगायचं म्हणजे हे ट्रान्झॅक्शन एकदाच नाही झालेलं, हे ट्रान्झॅक्शन अनेकदा झाले. किसन जगदाळे यांनी यांच्या अकाउंटमध्ये दर आठवड्याला 2 लाख रुपये ट्रान्सफर केलेत आणि एवढंच नाही, ज्या दिवशी मला अटक झाली त्याच्या आदल्याच दिवशी यांच्या अकाउंटमध्ये 4 लाख रुपये ट्रान्सफर केले गेलेत आणि ते पैसे किसन जगदाळे यांनीच ट्रान्सफर केलेले आहेत. असं म्हटल्यावर ते आता सगळ्या जणांची बडबड चालू होते. आता जज सगळ्यांना शांत करत म्हणतात की ऑर्डर ऑर्डर. पुढे वल्लरी म्हणते कमाल आहे नाही, म्हणजे मीरा मॅडम, जो माणूस तुमच्या अकाउंटमध्ये एवढा पैशांचा पाऊस पडतोय आणि त्यांना तुम्ही ओळखतच नाही, कसं शक्य आहे हे? आता हे असं म्हटल्यावरती मीरा इन्स्पेक्टर ततमम करायला लागते. वल्लरी म्हणते की यांना अजूनही आठवत नसेल तर मी आणखीन एक आठवण करून देते. किशनदाजी म्हणजेच सर्जेराव ढोळे पाटील यांचे पीए, दिलीप दहीफोडे यांचे मेवणे म्हणजेच हे किशन जगदाळे. मी एक फोटो कोर्टासमोर सादर करते. असं म्हणत वल्लरी आता एक फोटो जजकडे देते आणि म्हणते की या फोटोमध्ये सर्जेराव ढोळे पाटील स्पष्ट दिसतात. या फोटोमध्ये दिलीप दहीफोडे यांच्या बहिणीच्या लग्नामधला हा फोटो आहे आणि हेच ते किशन जगदाळेत. आता हे पाहिल्यावरती जजला पण धक्का बसतो. तर इकडे नानासाहेब दहीफोडेंना म्हणतात की दहीफोडे, खाली ना माती, एवढं नाही साधं तुमच्या लक्षात आलं का? पुढे आता वल्लरी कॉन्स्टेबल स्वाती कदम हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवते. सुरुवातीला वल्लरी जरा तिला तिच्या मुलीवरून थोडे इमोशनल करते आणि म्हणते की मला एक सांगा, या केसच्या बाबतीत सब इन्स्पेक्टर मीरा सालगावकर ह्या प्रामाणिकपणे काम करत होत्या की नाही? यावरती कॉन्स्टेबल कदम सांगतात की नाही, मला स्वतःहून यांनी सांगितलं होतं की ही केस दाबून टाकायची कारण की आरोपी आधीच ठरलेला आहे. यावरती मी त्यांना उलट प्रश्न पण केले पण त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की पैशापेक्षा अजून मोठं काही नसतं. आता यावरती सगळ्यांची कुजबूज चालू होते. आता मीरा इन्स्पेक्टर मात्र फार घाबरलेली असते. वल्लरी म्हणते की मला अजून वाटत नाही अजून काही मला बोलायची गरज आहे. स्वाती मॅडम तुम्ही जाऊ शकतात. पुढे वल्लरी जजला म्हणते की माय लॉर्ड, कॉन्स्टेबल स्वाती कदम यांच्या स्टेटमेंट आणि सब इन्स्पेक्टर मीरा सालगावकर यांच्या बँक स्टेटमेंट या 2 गोष्टी पुरेशा आहेत ही सिद्ध होण्यासाठी की सब मीरा इन्स्पेक्टर या प्रामाणिकपणे काम करत नव्हत्या. अशा या लाचखाऊ पोलीस अधिकाऱ्यामुळे अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटच्या नावावर बदनामी येते. मी कोर्टाला विनंती करते की या सब इन्स्पेक्टर मीरा सालगावकर यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. तर यावरती जज साहेब म्हणतात की ऑफिसर मीरा इन्स्पेक्टर यांना ताबडतोब घेऊन जा. लाच प्रकरणी तिची चौकशी करण्यात यावी. चौकशीचा रिपोर्ट पुढील 3 आठवड्यामध्ये लवकर कोर्टासमोर सादर करण्यात याव्या. असं म्हणत आता हे कॉन्स्टेबल मीरा इन्स्पेक्टरला तिथून घेऊन जातात. तितक्यात आता तिथे मनोज या खोट्या पोलिसाची कॉलर पकडून त्याला तिथे घेऊन येतो. आता हा माणूसच ढवळे पाटलांनी पाठवलेला असतो. आता पुढे मनोजने जे काही झालं ते सगळं काही कोर्टामध्ये सांगतो. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की वल्लरीच्या सासरी गावातली काही लोक ह्यांच्या घरी आलेली असतात आणि तिच्या सासू सासऱ्यांना वल्लरीवरून बडबड करत असतात. वल्लरीला ते खूप नावं ठेवत असतात. तर वल्लरीचे सासरे वल्लरीची बाजू घेत आता ह्या गावातल्या लोकांना तिथून हाकलवून लावतात. वल्लरीची सासू रडतच म्हणते की सुनईनं आपली केवढी इज्जत बाहेर काढलेली, गावासमोर तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाहीये. आता एक काम करते, मी जाऊन तिच्या नावाशी आंघोळ करते आणि 13वा घालून टाकते. यावरती वल्लरीचे सासरे चिडतात आणि म्हणतात तोंड बंद कर तुझं, मी तुला एवढं सांगतोय फक्त, तिच्या विरोधात मी काही ऐकून घेणार नाही, नाहीतर माझ्या एवढा वाईट माणूस नाही, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर आता वल्लरी श्वेताला विटनेस बॉक्समध्ये बोलून घेते आणि अनिमेशबद्दल विचारते. आता श्वेता अनिमेश हाच खरा युवराज आहे असल्याचं सगळ्यांसमोर सांगते आणि त्याने तिच्यासोबत काय काय केलं, तिला कसं फसवलं हे देखील सांगते. पुढे नानावटी सर श्वेताच्या वडिलांना विटनेस बॉक्समध्ये बोलून घेतात. त्यांना इकडून तिकडून उलटे प्रश्न विचारत त्यांना म्हणतात की मला एक सांगा, श्वेताला भाऊ होता ना? यावरती आता श्वेताचे वडील सांगतात की श्वेताला तसा भास व्हायचा,
तिला मानसिक रोग होता, ती स्वतःचीच पात्र स्वतः उभी करायची. असं म्हटल्यावरती आता श्वेता इकडून हायपर होते आणि मोठमोठे रडू लागते की नाही नाही, तो त्रास मला आधी होता, आता मला तसा त्रास नाही असं म्हणू लागते. आता जज तिला शांत राहण्यास सांगतात. त्यानंतर आता श्वेताला पुढं बोलवलं जातं आणि श्वेताला पण तेच प्रश्न विचारले जातात. तर आता वल्लरी म्हणते की माय लॉर्ड, आता या केसची महत्त्वाची व्यक्ती नानावटी सर ह्यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छिते. असं आता ही वल्लरी खूपच रागात आणि नानावटी सरांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. आता नानावटी सर सुद्धा थोडे घाबरतात. आता ते विटनेस बॉक्समध्ये आल्यावरती वल्लरी त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये कामाला का बरं ठेवलं. यावरती नानावटी सर म्हणतात की तू हुशार आहेस त्यामुळं मी तुला ठेवलं. त्यावरती आता वल्लरी म्हणते की हो का, पण मग तुम्ही तर आता म्हणताय की माझ्यावरती खुनाचे आरोप आहेत, मी चांगली मुलगी नाही, मग तरी पण तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये कामावर का बरं ठेवलं, का नाही मला काढून टाकलं जर तुम्हाला माझ्यावरती डाऊट होता तर. यावरती आता नानावटी सरांकडे काहीच उत्तर नसतं. नानावटी सर म्हणतात हा काय प्रश्न आहे. वल्लरी म्हणते की मी प्रश्न विचारलाय त्याचं फक्त उत्तर द्या तुम्ही. मला एक सांगा, बरं ठीक आहे चला तुम्ही ठेवलं मला कामावरती, आता मला एक सांगा की ज्यावेळेस मिठूताईंवरती हल्ला झाला होता त्यानंतर तुम्ही मला फोन केला होतात आणि त्यात तुम्ही मला म्हटला होतात की श्वेताला आपण लवकरच बेल मिळवून देऊ, मग त्यासाठी तुम्ही मला का फोन केला होतात. जज साहेब माझ्याकडे ते कॉल रेकॉर्ड्स पण आहेत. पुढे आता वल्लरी म्हणते की यापेक्षाही माझ्याकडे एक मोठा पुरावा आहे. असं म्हणत आता वल्लरी नानावटी सरांचे बँक अकाउंटचे स्टेटमेंट जज साहेबांकडे देते. तर इकडे आता नानासाहेब आणि युवराज हे दोघंही फार घाबरलेले असतात. तर दुसरीकडे आता प्रेरणा श्वेता ह्या फार आनंदी झालेली असतात. नानावटी सर मोठे डोळे करूनच वल्लरीकडे पाहू लागतात. पुढे वल्लरी म्हणते की यांचे बँक अकाउंटमध्ये 2 लाख रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. तर आता नानावटी सर सुद्धा हादरतात. तर युवराज आणि नानासाहेब सुद्धा फार घाबरलेले असतात. इकडे प्रेरणा, तेजा, श्वेता हे मात्र खुश झालेले असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.